नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस शिपाई भरती चालू होणार आहे। शारीरिक चाचणी आणि मैदानी चाचणी लवकर चालू होईल, त्या दृष्टीने ही नाशिक पेपरला आलेली बातमी पाहूयात आपण। पोलीस शिपाई भरतीसाठी 24,000 अर्ज। जूनमध्ये पुढील प्रक्रिया। लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे, त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे। बंदोबस्तासह कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा व्यस्त आहे, त्यामुळे भरतीच्या पुढची प्रक्रिया जून अखेरपर्यंत राबविण्यात आली आहे। जूनमध्ये निवडणूक संपेल, त्यानंतर पोलीस भरतीची पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे, अशी या ठिकाणी ही बातमी आहे। आता संपूर्ण बातमी पाहूयात आपण इकडली काय आहे। गेल्या डिसेंबरमध्ये राज्य शासनाने 17,000 पोलीस शिपाई पदांसाठीच्या भरतीची घोषणा केली। त्यानुसार अर्ज मागविण्यात आले असता नाशिक शहर आयुक्तालयाकडे 15,000 तर नाशिक ग्रामीणकडे 9,000 अशा 24,000 उमेदवारांनी अर्ज केले आहे। आचारसंहितेमुळे भरतीची पुढील प्रक्रिया थांबवण्यात आली असली तरी जून अखेर भरतीची पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। राज्य शासनाने राज्यभरात 17,441 जागांसाठी पोलीस शिपाई भरतीची घोषणा केली। त्याप्रमाणे मार्चमध्ये भरतीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आली आहे। मार्चपर्यंत उमेदवार अर्ज करण्याची मुदत होती, त्यास 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस आयुक्तालयात रिक्त पदे 118 पदे, तर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण पोलीस दलात 32 जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे। भरतीसाठी शहर आयुक्तालयाकडे सुमारे 15,000 तर नाशिक ग्रामीणकडे 9,000 उमेदवारांनी अर्ज केले आहे। राज्यातील 17,471 रिक्त जागांसाठी राज्यभरातून 17 लाख अर्ज आल्याची सूत्रांची माहिती आहे। आता या ठिकाणी ही जी बातमी आलेली आहे ती बातमी आलेली आहे पेपरमध्ये, एक चांगली बातमी आलेली आहे। त्यानुसार पोलीस शिपाई भरतीसाठी या घटकात 24,000 अर्ज आलेले आहेत। तरी विद्यार्थी मित्रांनो, अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तुम्ही किती कष्ट करण्याची गरज आहे यावरून आपल्याला अंदाज येईल आणि तुम्ही नक्कीच येणाऱ्या काळात लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होईल, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा।